येतोय येतोय. बर. येतोय. मनाच्या श्लोकाच्या आजच्या 16व्या वर्गामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण प्रार्थना करूया आणि आजच्या वर्गाला सुरुवात करू. तर स्वतःला स्थिर आणि सुख असलेल्या आसनामध्ये बसा. पाठी जागणा ताठ असेल, छाती किंचित पुढे आलेली असेल. 3 वेळा ओंकार म्हणू आणि प्रार्थना करूया. ओम 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर् देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. देवश्रीताई, हो. मनाची माझा आवाज येतोय सर्वांना? हो व्यवस्थित. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी है परात्परा. निर्मल करी उज्ज्वल करी, निर्मल करी उज्ज्वल करी, जागृत करी उद्युत करी, जागृत करी उद्युत करी, निर्भय करी मंगल करी, निर्भय करी मंगल करी, हृदय भास्करा. हृदय भास्करा. अंतर मम विकसित करी हे परात्परा. अंतर मम विकसित करी हे परात्परा.
करी निरलस निसंशय करी निरलस निसंशय करी रे करी शुद्धाशय खरी रे खरी शुद्धाशय करी हे मन निर्विषय खरी है मन निर्विषय जीवितेश्वरा जीवितेश्वरा अंतर मम विकसित करी हे परात्परा अंतर मम विकसित करी है परात्परा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय गुरुदेव. ऐकायला क्लिअर येत आहे सगळ्यांना? येस, गुड, थँक्यू. आपण 9व्या श्लोकापर्यंत येऊन पोचलो. श्लोक असा आहे, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. आपण मागच्या रविवारी याच्याविषयी काही समजून घेतलं होतं. आता या वेळेला आपण आणखीन थोडं याच्यावरती चिंतन करणार आहोत. आतापर्यंतचे जेवढे मनाचे श्लोक झाले, जे साधारण 8 आकडा आपला झाला, त्या सगळ्या याच्यात समर्थांनी काय काय सांगितलं बरं आपल्याला, तर साधारण रूपरेषा बघितली तर सांगण्याचा ओघ किंवा सांगण्याचं जो टाईप आहे त्यात सदाचार, धर्म, नीती, उपासना, भगवंतावरचं प्रेम आणि ज्ञान याविषयी त्यांनी अधिक मार्गदर्शन केलंय, सखोल पद्धतीने सांगितलंय. आणि दैनंदिन जीवनामध्ये हे कशा पद्धतीने आपण अंमलात आणू शकू याच्याविषयी त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी आधीच्या श्लोकामध्ये काय नको आहे, म्हणजे जसं पापसंकल्प टाकून द्यावा, ठीक आहे, अशा ज्या गोष्टी आहेत ना, या पण त्यांनी आपल्याला प्रामाणिकपणे सांगितल्या की काय करायला पाहिजे आणि काय करायला नको. साधारण शास्त्रामध्ये किंवा वेदांमध्ये याला विधी आणि दुसरा शब्द आहे निषेध. विधी म्हणजे या विधीने किंवा या प्रकाराने वागावे, जगावे किंवा करावे, आणि निषेध म्हणजे असं वागू नका, इतकं क्लिअर कट सांगून ठेवलेलं आहे. परंतु शास्त्र, वेद, उपनिषद यांच्या क्लिष्ट भाषेच्या जंगलामध्ये हरवून जाण्यापेक्षा संतांनी या सगळ्या गोष्टींना आपल्याकरता अत्यंत साध्या, सरळ, मधाळ, सोप्या आणि आपल्याला समजेल अशा दैनंदिन जीवनाच्या बोली भाषेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या. मग आपण संतांचं निसंशयपणे ऐकायला पाहिजे.
तुकाराम असतील, ज्ञानोबा असतील, रामदास असतील, ह्या सगळ्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनाचा यज्ञ करून त्या यज्ञातून जे मौलिक दान प्राप्त झालं ते उदार हृदयी शब्द रूपाने या संपूर्ण समाजाकरता खुलं केलं. संतांचंच का बरं ऐकायचं आणि काय याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे असा जर आपण विचार केला तर तुम्ही, मी, आपण सगळेजण काही ना काहीतरी कृती करतो, काही ना काहीतरी बोलतो, पण या कृतीच्या मागे, या बोलण्याच्या मागे कुठल्या तरी इच्छेचा, कुठल्या तरी आवश्यकतेचा किंवा कुठल्या तरी अनिवार्यतेचा भाग असतो. परंतु संतांच्या मागे किंवा सत्पुरुषांच्या मागे, त्यांच्या मागे जी कार्य करणारी शक्ती असते, ती जी अंतःप्रेरणा असते किंवा ती जी ईश्वरीय कार्य चालतं, त्यांचा बोलवता धनी हा कोणतरी वेगळाच असतो. त्याचं तुकाराम महाराज म्हणून गेले की तुका म्हणे आम्हा कोण हे गरज, परी अधोक्षज बोलवितो. समर्थांनी एके ठिकाणी असं वर्णन केले, भक्ताचेनी स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, रामाच्या कृपेची वचने तो हा दासबोध. ज्या वेळेस मनाचं उन्नयन घडतं त्यावेळेला माणूस पर्सनलाइज कॉन्शियसनेस मधून, वेष्टीतून समष्टीमध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन घडतं. म्हणजे जीवदशेपासून आत्मदशेपर्यंत टप्प्याटप्प्याने त्याचं विकसन पावतं आणि मग त्याच्या मुखातून जे घडतं ना, ते कार्य या विश्वाचं जो निर्माण करतो, याचं परिपालन जो करतो आणि याचं यथासमय जे नष्ट करण्याचं जे कार्य करणारी ती शक्ती आहे, ते चैतन्य, ती जगदंबा, ते ईश्वरीय तत्व, ते त्यांच्या मुखातून अभिव्यक्त होत असतात, कारण त्यांना त्या व्यक्तपणातून काहीच साधायचं नसतं. म्हणून निसंशयपणे मनात कुठलीही शंका न आणता त्यांनी जसं सांगितलं ना, तसं जर आपण वागलो तर त्यात इह देहाची आणि या जीवनाची सार्थकता दडलेली आहे. मग असा विचार करताना समर्थ हे या सगळ्या संतांमधले एक विशेष असं नाव उल्लेख करावंसं वाटतं, कारण त्यांनी सर्वप्रथम प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही हातात हात घालून गेलं पाहिजे हे निक्षून सांगितलं. त्यांनी असं समजून सांगितलं की बाबा, मोक्ष आणि अध्यात्म हे त्याच्या ठिकाणी कितीही योग्य असलं तरीही आपलं ऐहिक जीवन जर नीट नसेल, जर ते स्थिर नसेल, तर आपलं मन साधनेमध्ये, नामस्मरणामध्ये किंवा चिंतनामध्ये अजिबात लागणार नाही. म्हणून त्यांनी सतत सांगितलं की प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेका. दासबोधातल्या 12वा समास 1 याच्यामध्ये ही ओवी आलेली आहे. साधी कल्पना करा, आपलं जर शरीर ठीक नसेल, आपली जर झोप पूर्ण नसेल, तर सकाळच्या स्वाध्याय वर्गामध्ये आपलं लक्ष अजिबात लागणार नाहीये. किंवा दुसरी एक कल्पना करा, मुलाचा अभ्यास नीट होत नाहीये, मुलाचं वर्तमान ठीक चाललेलं नाहीये, तर आपण नामस्मरणामध्ये आपलं लक्ष कसं लागू शकतं? लक्षात येतंय? तसं आपलं शरीर असेल किंवा आपल्या आजूबाजूची जवळची नाती होती, या ठिकाणी जर
शांतता किंवा सुख प्रसन्नता नसेल तर त्याचा क्लेश आपल्या चित्तामध्ये बाय डिफॉल्ट निर्माण होतो आणि मग त्याच्यातून आपल्या साधनेमध्ये विघ्न येतं, खंड येतो, सातत्य टिकत नाही आणि जरी चाललं असेल तर त्याच्यामध्ये एक मेकॅनिकलपणा येतो. बरेच जण असं म्हणतात की अरे इतके वर्ष झालं मी एवढं काही काही करतो. कधी पण लक्षात ठेवा, आपण किती करतो यापेक्षा आपण कसं करतो यावरती आपलं जास्त लक्ष असणं गरजेचं आहे. मुक्ती आणि मोक्ष एका क्षणात घडतो, पण तो एक क्षण पकडण्याची क्षमता ह्याकरता खूप तयारी करावी लागते. मग असं जर संसार हे पहिल्या पायरीपर्यंत, पहिल्या 1 ते 2 पायरीपर्यंत प्रपंच हा नेटकाच असावा लागतो आणि मग ज्या वेळेला विवेकाग्नी आपल्यामध्ये प्रदीप्त होतो, त्यावेळेला आपोआप मन त्या संसारापासून विन्मुख होतं. संसारापासून मी म्हणतोय, कर्तव्यापासून नाही. सो या संसारामध्ये जी इति कर्तव्यता आपल्याला करणं अनिवार्यता आहे, ती आपल्याकडून पार पाडली जातात, परंतु आपण त्याच्यामध्ये विन्मुख होतो. हे यथावकाश घडतं. मग असं झाल्यावरती हे सगळं करत असताना टप्प्याटप्प्याने समर्थांनी गेल्या काही श्लोकांमध्ये आपल्याला सांगितलं की आपल्याला काही गोष्टी जाणीवपूर्वक त्यागायच्या आहेत ह्या टप्प्यापर्यंत जात असताना. त्यातलं पहिलं त्यांनी आपल्याला सांगितलं की बाबा तू आहे ना क्रोध सोड. दुसरं सांगितलं त्यांनी आपल्याला षड्रिपू जे असतात त्यातला काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सोडायला सांगितलं. त्यातलं काम, क्रोध, लोभ हे 3 प्रमुख शत्रू आहेत ज्याचा परिपाक मद आणि मत्सरामध्ये होतो. मग यांचा त्याग त्यांनी जाणीवपूर्वक करायला सांगितला. यात सुद्धा एक गंमत आहे. थोडं सूक्ष्म चिंतन केलं, विचार केला ना तर लक्षात येईल कामाला सुद्धा मर्यादा आहेत. म्हणजे किती इच्छा निर्माण होतील. एका सर्टन लिमिट नंतर ती उपभोग घेण्याची जी वृत्ती आहे ना ती शमते. पण लोभ आणि मोह हे असं आहे की त्याला काही मर्यादाच नाहीये. या विषयाने चिंतन केलं असता असं लक्षात आलं की भर्तृहरी जे आपल्याकडे प्राचीन ऋषीतम होऊन गेले, त्यांनी असं सांगितलं की त्यांचा एक खूप छान श्लोक आहे. तो मी सांगणार आहे की माणसाची वृत्ती कशी आहे, कसा माणूस जगतो. तर ते म्हणतात निस्वहा वच्छति शतम शतीच सहस्त्रम इच्छति सहस्त्री लक्षम इच्छेत लक्ष अधिपती राज्यम राज्ये स्थितम स्वर्गम इच्छेत स्वर्गे स्थित इंद्रपदम इंद्र ब्रह्मपदम इच्छेत ब्रह्म विष्णुपदम तथा. या श्लोकाचा अर्थ ते असा सांगतात की माणसाच्या मनातल्या इच्छा कशा आहेत माहिती आहे का. तो जो गरीब असतो ना की ज्याच्याकडे म्हणजे काही नाही त्याच्याकडे, तो म्हणतो यार मला दर दिवशी 100 रुपये तरी मिळायला पाहिजेत. मग ज्या वेळेला त्याला हे 100 रुपये मिळायला सुरुवात होतात ना मग तो 100 वरून शिफ्ट होतो 1000 वर. ज्याला 1000 मिळत असतात ना तो 1000 वरून शिफ्ट होतो लाखावरती. जो लखपती झाला तो विचार करतो की मला राज्याचा अधिपती व्हायचं, म्हणजे माझं असं काहीतरी एक विश्व असावं. असं होतं, आपण प्रत्येक जण आपली छोटी छोटी विश्व निर्माण करतो आणि त्या विश्वाचे आपण विश्वनाथ असतो.
जे विश्व आपल्यापुरतं मर्यादित असतं आणि त्या विश्वामध्ये सुगंध प्रस्थापित करण्याकरता येन केन उपायन आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. पण असं जेव्हा विश्व निर्माण होतं ना, मग त्याच्या पुढची इच्छा निर्माण होते. ती होते स्वर्ग. स्वर्ग म्हणजे काय? तर माझी सर्व इंद्रिय छान पद्धतीने सुखामध्ये रममाण राहतील अशी योजना. मग अशा सर्व सुख सोयींनी समृद्धता यावी ह्याकरता आपसुक माझा कल जातो. मग ज्याला हे सगळं मिळतं त्याला इंद्रपद हवं असतं, आढळपद. इंद्रपद झालं की मग त्याच्या पुढे ब्रह्मपद. ब्रह्मपद झालं की विष्णुपद. सो असं ही जी भूक आहे ना, हे जे आपल्याला वाटतं ना, हे माणसाच्या वृत्तीचं दर्शन आहे. आणि ही वृत्ती सगळ्यात जास्त अभिव्यक्त होते ना, तर द्रव्यामध्ये. पैशाचा आणि रिसोर्सेसचा विचार करताना भर्तृहरींचा हा श्लोक तंतोतंत आपण कुठल्याही समाज मनाला लावून बघा, तो तिथे लागूच पडतो. म्हणून जे 400 वर्षापूर्वी पण सत्य होतं आणि ते आजही निरीक्षणास येत आहे. आणि काय निदर्शनास येत आहे? तर मनुष्य या सोयी, समृद्धता, संपन्नता हे ज्या पैशातून उत्पन्न होतो, तो पैसा मिळावा ह्यासाठी कुठल्याही थराला जाण्याकरता मागे-पुढे पाहत नाहीये. आणि त्याची या सगळ्या गोष्टींविषयीची जी आस्था आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, जी अटॅचमेंट आहे, त्यामुळे तो वाटेल त्या गोष्टी करण्याकरता प्रवृत्त होतोय. बरं, नुसताच प्रवृत्त होत नाहीये, तर तो त्याचं उदात्तीकरण करतो. आणि काय उदात्तीकरण करतो? सांगतो, की "अरे तुम्हाला माहिती आहे का, आजकाल जगायचं असेल तर असंच जगावं लागतं. अशाच गोष्टी कराव्या लागतात." मग कर्तव्यामध्ये कसूर झाला तरी चालतो, पण नाही हो. असं जगलं नाही तर कसं मग आपण आपण बाजूला पडू किंवा आपलं महत्त्व राहणार नाही किंवा लोकं आपल्याला वाळीत टाकतील किंवा लोकांच्या नजरेमध्ये आपण खाली पडू. मग ही जी लोकेशणा आहे, ही लोकेशणा आपल्या दारेशणाला आणि धनाच्या आसक्तीला अत्युच्च कोटीपर्यंत नेते आणि मनुष्याला या प्रवाहामध्ये वाहून जायला प्रवृत्त करते आणि मग तो त्याच्या स्वधर्माचरणापासून, कर्तव्यापासून विन्मुख होतो आणि चुकीच्या मूल्यांचा अंगीकार करतो आणि स्वतःच्या अधःपतनाला स्वतःच जबाबदार होतो. म्हणजे नेमकं काय करतो? तो दुसऱ्याकडे बघून दुसऱ्याच्या जीवनाचे मापदंड स्वतःच्या जीवनाला लावतो. कंपॅरिझन करून. आणि मग त्या कंपॅरेटिव्ह माइंड स्टेटमधून माणूस प्रवृत्त होतो, येन केन उपायेन मला पैसा, संपत्ती, रिसोर्सेस, साधन-सामुग्री आणि ज्या या 3 ऐषणा सांगितल्या ना आपण, धनेषणा, दारेषणा, लोकेषणा या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्यात याकरता कोणतंही कर्म करण्यास, कोणत्याही थराला जायलाच तो मागे-पुढे बघत नाही. आणि त्याचं इंटलेक्चुअल समर्थन सुद्धा तो आपल्याला करतो.
परंतु या सगळ्या गोष्टींना समर्थांनी, सर्व संतांनी प्रामाणिकपणे निक्षून सांगितलेलं आहे की हा मार्ग कोणीही पकडू नये. त्यामध्ये जीवदशेची अनन्वित हानी आहे. काय हानी होते बरं या ह्याच्यामध्ये? तुकाराम महाराज म्हणतात की एक शेर अन्न चाड, येर वृधा बडबड, कार्य तृष्णा वाढविसी, बांधवनी मनी फासी, उदर भरण एवढेची काम, परी विसरला राम नाम, तुका म्हणे जाण, समाधान हेच धन. तुकाराम महाराजांच्या ओळीमध्ये ते आपल्याला सांगतायत की समाधान हेच धन आहे. परंतु आपण या समाधानाला पहिलं जे छेद देतं ते म्हणजे कंपॅरिझन. आपल्याकडच्या कुठल्याही साधूंनी, संतांनी, शास्त्रकारांनी तुम्ही गरीब राहा असं अजिबात सांगितलेलं नाहीये. तुम्ही अत्यंत संपन्न व्हा. आपल्याकडचे कुठलेच संत दारिद्र्यात राहायला ॲडव्होकेट करत नाहीत, परंतु त्या संपत्तीची, त्याची निर्मिती ही तुमच्या ज्ञानातून, तुमच्या कष्टातून आणि तुमच्या बुद्धिचातुर्याने तुम्ही जी व्हॅल्यू दुसऱ्याकरता क्रिएट करताय त्यातून निर्माण झालेली असावी, ना की दुसऱ्याचं बघून समाज प्रवाहामध्ये वाहावत जाऊन समाज प्रवाहामध्ये वाहावत जाऊन कुठल्याही मार्गाने निर्माण केलेली संपत्ती नसावी. ज्या वेळेस माणूस या कंपॅरेटिव्ह माइंडसेटचा शिकार होतो ना, त्यावेळेस तो कोणत्याही थराला जातो आणि विवेक बुद्धीचा ऱ्हास होतो. लक्षात येतंय का? हे समजतंय का सगळ्यांना? आपण बरोबर आहोत? हो हो Yes. आपण अत्यंत सावकाश टप्प्याटप्प्याने चाललेलो आहोत. कारण या जर गोष्टी एक 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 आपल्या चित्तवृत्तीमध्ये स्थिरावल्या तर याची देही याची डोळा, आपण मुक्ती, मोक्ष या ज्या काही मोठ्या मोठ्या संकल्पना शास्त्रकारांनी लिहिलेल्या आहेत ना, त्या आपण अनुभवू शकतो, जगू शकतो. म्हणून पहिल्यांदी गडबड कशी होते आणि का होतीये हे नीट उलगडून सविस्तर बघणं आवश्यक आहे. मग गडबड लक्षात आली की मग ती सुधारणं सहज शक्य होतं. मग असं प्रवाहाच्या मध्ये वाहावत जाऊन आपण सगळ्यांना मॅच करायला जातो आणि त्याच्यामध्ये स्वतःचं नुकसान करून घेतो. काय नुकसान करतो बरं आपण? तर याच्यातून स्वतःमध्ये एक दुसऱ्या ओळीत जे समर्थांनी सांगितलंय, अतिस्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. मग अतिमहत्वाकांक्षा जिच्या मुळाशी, कंपॅरिझन जिच्या मुळाशी या 3 ऐषणा वसलेल्या आहेत, अशा याच्यातून ज्या गोष्टी, या वृत्तीतून जे कर्म जन्माला येतं, ते कर्म हे अतिस्वार्थाच्या दिशेने वाटचाल करतात. कंपॅरिझन करावी तर कोणाशी करावी आणि कशाशी करावी हेही नीट समजून घ्यायला हवं. आपण कंपेअर करावं स्वतःशी. काल मी कसा होतो आणि आज मी कसा.
तो कालच्या पेक्षा एक स्टेप मी बेटर आहे का नाही आहे. आणि ते बेटरमेंट माझ्याकडच्या संसाधन आणि रिसोर्सेस मध्ये न होता मला माझ्या देहाचा चांगल्या पद्धतीने वापर करता येतोय का. फॉर एक्झाम्पल, माझी बुद्धी काल जसं कार्य करत होती, ज्या कार्यक्षमतेने निर्णय घेत होती, त्यापेक्षा आज बेटर प्रोसेसिंग तिचं होतंय का. काल माझ्याकडे जे स्किल होते, ते स्किल कालच्या 24 तासामध्ये ते शार्पन झालेत का. गडबड काय आहे ना, दिवसाचे 24 तास असतात. त्या 24 तासामध्ये प्रत्येक तासात 60 मिनिटं असतात आणि त्या एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. जसं हे काळाचं परिमाण आहे, तसंच श्वासाचंही परिमाण आहे. अशा एका श्वासामध्ये आपण आयुष्य जगत असतो. ना की दिवसांमध्ये, ना की आठवड्यांमध्ये, ना की महिन्यांमध्ये आणि नाही वर्षांमध्ये. त्यामुळे सुधारणा ही त्या प्रत्येक क्षणाला स्वतःमध्ये काही ना काहीतरी अडॉप्ट करून, काही ना काहीतरी बदलून ही साधायची असते. आणि मग स्वतःमध्ये सुधारणा करायची असेल तर आधी स्वतःला अलिप्तपणे बघता येणं आवश्यक आहे. आणि हे बघताना मग लक्षात येतं की आपण प्रवाहाच्या विचारगतीने चाललेलो आहोत का आपण आपल्या स्वधर्माचरणामध्ये स्थित आहोत. आणि हे समजून घेण्याकरता आपल्याला उपयुक्त होतं की आपण या कुठल्या लोकेशणा, दारेशणा आणि धनेशणा या कुठल्या तरी ऐशणेच्या आहारी गेलोय का. आणि ज्याच्या आहारी जाऊन माझं कर्तव्य विसरून मी काही चुकीची कर्म याच्यात आहारी गेलो नाहीये ना. कारण पतनाकरता पाप सोरपावलांनी आतमध्ये शिरतं, जे आपल्या पतनाकरता कारणीभूत ठरतं. सोरपावलांनी आत शिरतं म्हणजे काय, तर आधी ते विचारांमध्ये जन्माला येतं. मग त्या विचारांना भावनेची जोड मिळते. मग ती भावना पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. मग सोरपावलांनी हळूहळू विचारात, मग विचारांना भावनांचा सपोर्ट आणि मग त्यांना कृतीचा आधार. अशा पद्धतीने तिचा प्रवास घडतो. पतन म्हणजे तरी काय, तर काल मी जसा होतो ना त्याच्यापेक्षा एक स्टेप जर मी आज मागे गेलो असेल ना, तर ते पतन. मग ते कुठल्याही अँगलने असू देत, माझ्या कामाच्या क्वालिटीच्या बाबतीत असू देत, कारण ते कमी व्हायला कारणीभूत असं चुकून कुठून ना कुठून शिरलेले हे विचारच असतात. म्हणून त्या विचारांवर विवेकाचा पहारा असावा लागतो. मागच्या स्वाध्यायांमध्ये आपण विवेक समजून घेतलाय काय असतो ते. आणि या विवेकाचा ज्यावेळेस जागता पहारा तो ज्यावेळेस उठतो, त्यावेळेस हे सावकाश पाप आपल्या विचारांमध्ये प्रवेश करतं. त्याचं पहिलं रूप हे कंपॅरिझन. स्वतःच्या क्षमता वृद्धिंगत करून आपण पाहिजे तितकी संपत्ती निर्माण करू शकतो.
परंतु या गोष्टीवर आपला स्वतःचा आधी विश्वास हवा, स्वतःवर विश्वास हवा, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास हवा. याकरता स्वतःच्या क्षमता वाढवण्याकडे, स्वतःच्या ॲबिलिटीज वाढवण्यामध्ये, कॅपॅबिलिटीज वाढवण्यामध्ये माणसाचा कल असावा आणि तो दैनंदिन असावा. त्याच्याकरता पंचवार्षिक योजना नसते. आणि छोटे 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 गोल आपल्या आयुष्यात असावे, जे दररोज आपण बीट करत गेलो तर यथाअवकाश आपल्याला जे आवश्यक वाटतंय, ज्या संपत्तीची, ज्या लोकेशनाची, दारेशनाची किंवा धनेशनाची कामना आपण करतोय, ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं स्वकर्तृत्वावर, स्वधर्माचरणातून. परंतु आपण लोकप्रवाहाच्या आहारी जाऊन चुकीच्या मार्गांचा अवलंब करतो. म्हणजे काय करतो? जे आपलं नसतं, जे आपलं कष्टाचं नसतं, त्याच्यावरती आपण अधिकार सांगतो. मग त्यातली पहिली सुरुवात होते एखाद्या घडलेल्या गोष्टीच्या आलेल्या परिणामांवरती, अरे मी पण केलं होतं, माझाही रोल होता, ते ना माझ्यामुळे झालंय. असं ना, हो हो, अरे मीच होतो तो, मी असं असं केलं म्हणून तसं तसं झालं. इथून पहिली सुरुवात होते. आणि मग हे जे स्वतःच नाहीये ना, ते ज्यावेळेस घ्यायची सवय लागते ना, मग ती क्रेडिट पासून, त्या कर्तृत्वाच्या, त्याच्या मागचं डोकं माझे, इथून ह्याची सुरुवात होते. ते दुसऱ्याला मिळणारं कसं चुकीचं आहे आणि ते मला कसं मिळालं पाहिजे आणि माझ्यावर कसा अन्याय होतोय, याच्या उदात्तीकरणापर्यंत याचा प्रवास टप्प्याटप्प्याने घडत जातो. आणि मग ह्या विचारांच्या ट्रॅकमध्ये माणूस ज्यावेळेस अडकतो, त्यावेळेस मग तो दुसऱ्याच्या धनाची कामना करायला सुरुवात करतो. आणि मग त्या अनुषंगाने तो व्यभिचारही करतो. आणि व्यभिचार कुठल्या थरापर्यंत जाऊन करतो, तर त्यात दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल, पण फायदा माझा झाला पाहिजे. एक छानशी गोष्ट ऐकूयात आपण. फार तत्वज्ञान झालं. जास्त तत्वज्ञान झालं की कंटाळा येतो. गोरखपूर गीता प्रेस, त्यांचं एक मासिक येतं कल्याण नावाचं. त्यामध्ये ही गोष्ट आली आहे, जी मी ही मकरंद बुवांकडून ऐकली. तर त्यात एका माणसाने, त्यांनी या जन्मामध्ये करताना हे जे समर्थांनी सांगितलंय ना, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, तर त्यांनी स्वतःचं उदाहरण देताना असं सांगितलं की साधारण 20 ते 25 वर्षापूर्वी किंवा साधारण 30 वर्षापूर्वी हा लेख त्याच्यामध्ये कल्याण नावाच्या मासिकामध्ये पब्लिश झालेला आहे. अजूनही त्याची आवृत्ती लोकांना वाचायला मिळू शकते. प्रथितयश माणूस समाजातला असा तो होता आणि तो स्वतःची स्टोरी सांगत होता. तो म्हणत होता, मी माझ्या ऐन उमेदीच्या काळामध्ये, तारुण्याच्या काळामध्ये आम्ही खूप गडगंज श्रीमंत होतो. आमच्याकडे खूप पैसा होता. म्हणजे साधारण ही स्वातंत्र्याच्या आत बाहेरची गोष्ट असणार आहे. त्यानंतरची असे दोन उच्चभ्रू कुटुंबातले दोन खूप चांगले मित्र असतात. अगदी म्हणजे मित्र म्हणजे भाऊच एकमेकांचे. असे हे दोन मित्र हिमालयात जायच्या पर्यटनाकरता जाऊयात असे ठरवतात.
आणि घरी सगळं साधन संपन्नता भरपूर असल्या कारणामुळे दानधर्म पण भरपूर चालायचा. म्हणून दोघं जण असं ठरवतात, की आपण काही एक रक्कम घेऊन दान करत-करत वेगवेगळ्या आश्रमांमधून, वेगवेगळ्या धर्मादाय संस्थांमधून आपण आपला प्रवास करत-करत हिमालयापर्यंत पोहोचूयात. म्हणजे आपल्याकडून दानकार्य पण घडेल, त्याचं पुण्य गाठीशी मिळेल, सत्पुरुषांचे आशीर्वाद मिळतील, त्यांची चांगली वचनं ऐकायला मिळतील आणि आपली ही तीर्थयात्रा सुफल संपन्न होईल. असा निश्चय करतात आणि दोघंही साधारण 10-10 लाख रुपये प्रत्येकाकडे घेऊन दोघेही बाहेर पडतात. खूप छान प्रवास चाललेला असतो. वेगवेगळ्या ठिकाणी ते पोहोचतात. काही ठिकाणी थोडं दान करतात आणि त्यांचा हा प्रवास चाललेला असताना ते हिमालयामध्ये येऊन पोहोचतात. एक असतो राम आणि दुसरा असतो श्याम. तर मग हिमालयापर्यंतचा हा छान चाललेला प्रवास ते दोघेही खूप एन्जॉय करतात, एकमेकांशी शेअर करतात. त्यांना खूप छान वाटतं. आणि जसजसे पुढे जात असतात, तसतसं अ, त्यांना मोठे पांढरे बर्फाचे डोंगर लागतात, दऱ्या लागतात. अशाच एका ठिकाणी श्यामच्या डोक्यामध्ये एक विचार, एक विकृती कळत-नकळतपणे त्याच्या नकळत जन्माला येते. आणि ती विकृती अशी असते, की तो म्हणतो, की "अरे, आपण दोघं जण इथवर आलेलो आहोत. दोघांकडे एवढा पैसा आहे. आता जर रामच्या जीवाला काही झालं किंवा तो जर इथे दरीत पडून गेला, तर त्याचे एवढे सगळे पैसे सुद्धा मला मिळतील." पहिल्यांदा हा विचार त्याच्या मनामध्ये येतो, की बाबा त्याचे पैसे मला मिळाले तर किती बरं होईल. पण तो मित्रप्रेमापोटी, त्याच्यावरच्या जीवापोटी तो विचार पूर्णतः काढून टाकतो. पण कालांतराने तो विचार त्याच्या मनामध्ये सतत डोकवायला लागतो. असं हे पाप जर त्याला विवेकाचा लगाम नसेल ना त्या विचारांवर, विवेकाचं निरीक्षण नसेल, तर हळूच चोर पावलांनी आतमध्ये प्रवेश करतं कळत-नकळतपणे. आणि मग सततच्या विचाराने एक दिवस त्याच्या मनामध्ये राग, क्रोध आणि त्या पैशाविषयीची आसक्ती ही इतकी प्रबळ होते, म्हणून एका दरीच्या मुखावरून जाताना राम श्यामला म्हणतो, "अरे, मला जरा फ्रेश होऊन यायचंय. तू माझी बॅग, कपडे जरा सांभाळ, मी आलोच." म्हणून राम जो फ्रेश व्हायला जातो ना, तर श्यामच्या डोक्यामध्ये तो विचार इतका भावना आणि विचार इतके तीव्र होतात, की तो कृतीला प्रवृत्त होतो आणि त्याच्या मित्राला तो दरीत ढकलून देतो आणि अशा ठिकाणी ढकलून देतो, की तिथे त्याचं शरीर सुद्धा कोणाला सापडणार नाही. आणि मग तो खुश होतो, की वाह! मला पैसा मिळाला. आणि मग हा पैसा आणि स्वतःचा पैसा तो सगळं घेऊन घरी घेऊन येतो, लपवून ठेवतो, लोकांना सांगतो, एक स्टोरी बनवतो आणि सगळ्यांचा त्याच्यावरती विश्वास बसतो. कारण दोघंही ते भाऊच, म्हणजे 2 वेगळ्या घरातली ही मुलं नाहीच. हे दोघंही सख्खे भाऊ आहेत. त्यामुळे श्यामवरती त्यांनी रामच्या बाबतीत असं काही केलं असेल, असं ह्या जन्मात तरी कोणीही विश्वास ठेवू शकणार नाही. यथावकाश काळ पुढे जातो. साधारण वर्षभराने श्याम आपल्याला कुठून तरी पैशाचा लाभ झालाय, काहीतरी ऑफर मिळाली आहे गव्हर्नमेंटकडून असं म्हणून दूर प्रांतात जिथे राहतो त्याच्यापेक्षा दूर जाऊन त्या पैशाच्या आधारे एक फॅक्टरी सेटअप करतो. कारखाना सेटअप करतो आणि मग त्याच्या या व्यवसायामध्ये जे त्यांनी हिमालयात बघितलेला जो विचार असतो ना, की बाबा हां, मला हे पैसे मिळाले तर मी काय-काय करू शकेन. तसा असतो मूळचा व्यापारी. त्यामुळे तो अपव्यय तर करत नाही. तो पैसा तो छान एक व्यवसाय उभा करतो. त्या व्यवसायाला यथास्वरूपी, यथा
कालावकाश त्याला चांगलं मोठं स्वरूप प्राप्त होतं. त्याचा टर्नओव्हर वाढतो, कोट्यावधींचा प्रॉफिट यायला लागतो. मग कालांतराने त्याला सुविद्य अशी चांगली पत्नी मिळते, तिच्यासोबत त्याचं लग्न होतं आणि त्याचा संसार आनंदाने चालू होतो आणि या घडलेल्या घटनेचा त्याला विसर पडतो. सगळं छान चाललेलं असतं. मग त्याच्या या संसाररूपी वेलीवरती एक छान गोंडस असा मुलगा जन्माला येतो. मदनासारखा देखणा, त्याच्या चेहऱ्यावरून दृष्ट हलणार नाही इतका देखणा, छान पर्सनॅलिटीचा असा मुलगा की त्याला यथावकाश त्याचं शिक्षण संपल्यावरती त्याला फिल्म इंडस्ट्रीतून पण ऑफर यायला लागतात. इतका सुंदर असा तो मुलगा आणि सगळं आयुष्य त्याचं इतकं छान सुंदर चाललेलं असतं, इतकं सुखात असतं. आणि कालांतराने निमित्त असं घडतं की हा मुलगा कुठेतरी दूर देशी जातो आणि त्याच्या खाण्यात काहीतरी येतं आणि त्याचं पोट बिघडतं. मग घरी आल्यावरती आता त्याचं पोट बिघडलंय, बापाकडे एवढी संपत्ती आहे की उपचार चालू होतात. असे की डॉक्टर घरी येऊन चेक करतात. उपचारांमध्ये कुठलाही कसूर नसतो. यथावकाश निदान असं होतं की ह्याला कॅन्सर सदृश्य काहीतरी रोग झालेला आहे. आणि वडिलांना काही पैशाची चिंता नसते, खूप पैसे कमवलेले असतात. त्यामुळे म्हटलं येन केन उपायानं या मुलाला आपल्याला जगवायचंच. आपली सगळ्यांचीच मुलं, कोणाची का असेना, मुलं म्हटली की आई-वडिलांकरता दुधावरची साय असते. तळहाताच्या फोडासारखं त्यांची ते जपवणूक करतात आणि त्यांना जपण्याकरता ते वाट्टेल त्या थराला जातात. तसाच हा श्याम सुद्धा स्वतःच्या मुलाचं रक्षण करायचं म्हणून वाट्टेल त्या थराला जातो. परंतु हाती काही लागत नाही. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश काही येत नाही. त्याच्या ट्रीटमेंटमध्ये ह्याच्याकडचा कारखाना संपूर्ण जातो. कोट्यावधी रुपये त्या ट्रीटमेंटवरती खर्च होतात. त्याचं आहे नाही ते वैभव सगळं जातं, आहे ते घर जातं, दागिने जातात, सगळ्या सुखसोयी जातात. शेवटी परिस्थिती अशी येते की एका भाड्याच्या घरामध्ये एका छोट्या रूमवरती, एका कॉटवरती तो मुलगा आणि त्याच्या आजूबाजूला श्याम आणि त्याची पत्नी. तरीही या परिस्थितीतही मुलाला वाचवण्याकरता तो त्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. सगळं वैभव जातं. आणि असंच एका दिवशी पहाटे त्याला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला त्याचा जो 20 वर्षापूर्वीचा मित्र आहे ना, तो त्याला हसताना दिसतो आणि त्याला तो म्हणतो, "मिळाले का पैसे? झाली पैशाची इच्छा पूर्ण तुझी? अरे तू मला त्यावेळेस जे ढकलून दिलं होतंस ना, तो मी राम, तुझा मुलगा म्हणून जन्माला आलोय आणि तू जेवढे पैसे माझ्याकडून लुबाडलेस ना, ते तुझ्याकडून मी दाम-दुपटीने व्याजासहित वसूल करतोय. आणि या गोष्टीवर जर तुझा विश्वास नसेल, तर उद्या सकाळी 11 वाजता मी हा देह सोडणार आहे. तुझ्याकडे आत्ता इतके-इतके रुपये शिल्लक आहेत. ते माझ्या या देहाच्या कार्याकरता उपलब्ध पडणार. त्याच्याकरता त्यांची उपयुक्तता आहे म्हणून ते शिल्लक आहेत. आणि ते झालं, की तू माझ्या ऋणातून आणि मी तुझ्या ऋणातून मुक्त होणार आहोत." आणि स्वप्न अचानक तुटतं आणि श्याम खडबडून जागा होतो. अरे बापरे! आणि त्याला सगळ्या घडलेल्या प्रसंगाचा लख्ख प्रकाशासारखा प्रसंग डोळ्यासमोरून जातो आणि त्यांनी काय केलं हे लक्षात येतं. परंतु तरीही त्याचा विश्वास बसत नाही. त्याला भास वाटतो. आणि मग बरोबर दुसऱ्या दिवशी 11 वाजता त्याचा मुलगा त्याचा देह सोडतो. आणि मग मात्र त्याचा तो भानावरती येतो आणि त्याच्याकडून काय चूक घडली हे त्याच्या लक्षात येतं, पण आता वेळ हातातून निघून गेलेली असते. त्यामुळे अशा चुकीच्या ऐशणांना विचारांमध्ये थारा देऊन
ज्या कंपॅरिझन मधून, ज्या अतिहव्यासातून जन्माला येतात आणि त्याच्यातून जो माणूस कर्म करण्याकरता प्रवृत्त होतो, ते चुकीचं कर्म जरी जगाला दिसलं नाही तरी त्याचा हिशोब नक्की मांडलेला असतो आणि तो यथाअवकाश आपल्याला भोगावा लागतो. म्हणून इथे 3ऱ्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, घडे भोगणे पापते कर्म खोटे. म्हणजे आता या रामचं नुकसान झालं आणि त्याची सेवा आणि शुश्रूषा करण्यामध्ये ह्या श्यामला त्याच्या आयुष्याचं सगळंच्या सगळा वेळ व्यर्थ घालवावा लागला. असं कर्म काय कामाचं? मग असं कर्म आपल्या पदरी येऊ नये त्याकरता त्याला आधीच वरती थांबवायला हवं ना. जर त्या श्यामने तो विचार तिथेच थांबवला असता, त्याला आतमध्ये प्रवेशच करून दिला नसता, तर भावनांची उत्कटता किंवा भावनांची सबमिसळ किंवा भावनांची घालमेल जन्माला आलीच नसती. आणि मग ती आली नसती तर तो कृतीला, चुकीच्या कृतीला प्रवृत्त झालाच नसता. म्हणून विचारांवरती विवेकाचा पहारा हवा आणि विवेकाचा पहारा जन्माला येतो निरीक्षणातून. आणि निरीक्षणाकरता आपल्याला स्वतःकडे न्यूट्रली पाहता आलं पाहिजे. निरीक्षण ही ह्या बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंटला मिळालेली दैवी देणगी आहे, पण तिचा आपण कधी वापर नीट करतच नाही. तिचा वापर आपलं स्वतःचं सोडून जगाचं निरीक्षण करण्यात आपण घालवतो आणि जगातल्या चांगल्या त्यांच्या कर्तृत्वाचं किंवा त्यांच्यातल्या चांगल्या गुणांचं निरीक्षण नाही करत. तर त्यांच्याकडे काय काय साधन सामुग्री आहे याचं निरीक्षण करतो. क्षमता तीच, क्वालिटी तीच, पण तिची दिशा कुठे आहे? त्या क्वालिटीची दिशा आपल्या जीवनाची दशा ठरवते. ही प्रत्येकाने स्वतःला खुणगाड बांधून घ्या. आपली ऑब्झर्वेशन आणि निरीक्षण करण्याची क्षमता आपल्या जीवनाची दशा ठरवते. मग असं कळत न कळतपणे आपल्या विचारांमध्ये जर पतनाला प्रवृत्त करणारे जे विचार आहेत, जे पापसंकल्प जन्माला घालतात आणि मग त्यांचं पर्यवसन कृतीत होतं आणि कृतीची ही बीजं जी काळाच्या ओघामध्ये आपण पेरत जातो, ती यथाअवकाश त्यांना फळं ही लागणारच आहेत. आणि मग ती फळं भोगण्यामध्ये आपण आपला वेळ, आपण आपला अटेन्शन स्पॅन, आपण आपली सजगता व्यर्थ दवडणं, ह्याला समर्थ म्हणतात घडे भोगणे पापते कर्म खोटे. अशा कर्माचा काहीही उपयोग नाही आणि ज्याचा पाया पहिल्या ओळीत त्यांनी सांगितला, द्रव्य हे रूपके, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे. म्हणजे दुसऱ्याकडच्या कुठल्याही गोष्टीवरती माझं लक्ष नसावं. मी माझ्या स्वहिमतीने, स्वकर्तृत्वावर, स्वकष्टाने, स्वतःच्या कष्टाने माझा स्वार्थ, स्व अधिक अर्थ, अर्थ ही मिळवण्याची गोष्ट आहे, पण ती स्वचं हित पेक्षा स्वमध्ये स्थित होऊन जर साधता आली, नीट समजून घ्या, अर्थ हे स्वचं हित साधण्यापेक्षा स्वमध्ये स्थित होऊन साध्य करता आली तर यासारखं परमभाग्य या जगात दुसरं कुठलं नाही. लक्षात येतंय? सगळे एवढे शांत का झालेत? काही लक्षात येतंय, नाही येतंय का फार अवघड होतंय? स्तन झालेत, स्तन.
हे म्हणजे आहात ना बरोबर मग, नाहीतर मी आपला एकटाच बोलत असायचो. हा. So, म्हणजे खूप पटलं ना जीवनात की असं होतं. हो अगदी मनापासून सगळ्या गोष्टी पटल्या की सुन्न होतो माणूस, विचार करायला लागतो. हा नाही एवढं पटतंय ना सर की एक एक शब्द ऐकतच राहावं लागतं, लिंक जाऊ नये म्हणून, आणि मध्ये बोलल्यावर पण डिस्टर्ब वाटेल म्हणून बोलत नाही. बर बर, काही हरकत नाही. काय सगळा खटाटोप तुमच्या सगळ्यांच्या लक्षात यावं म्हणून, आणि त्यामुळे आमचं मलाही काहीतरी भाग्य चांगलं सर, शिकायला आमचं मिळतं. बाकी भाग्य. काही तुमचं नाही, माझं रविवार हा भाग्य आहे. इतका छान जातोय, रविवार हा इतका वाट बघतोय कधी 6 वाजतात म्हणून. नाही, भाग्य माझं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांदी ऐकता, पहिला ऐकणारा मी स्वतः असतो. कारण तुकाराम महाराज म्हणले तसं, बोलवता धणी कोणीतरी वेगळाच असतो, आपण फक्त निमित्त असतो, बाकी काही नाही. मग आता ह्याच्या पुढची प्रमुख आणि महत्वाची संकल्पना येते. बरं, आता या पापाने जरी विचारात प्रवेश केला, पण याला अडवता आलं पाहिजे. ठीक आहे बाबा, विवेक विचारामध्ये फेल झाला, मग याला दुसऱ्या ठिकाणी अरेस्ट करण्याचा काहीतरी मार्ग आहे का आपल्याकडे? हो, नक्की आहे. पण याकरता आपल्याला आपल्या संस्कृतीने ज्या काही मूलभूत संकल्पना मांडल्यात ना, त्या आधी नीट समजून घ्याव्या लागतील. आपली संस्कृती 2 गोष्टी खूप प्रामुख्याने मानते. त्यातली पहिली आहे पुनर्जन्म, आणि दुसरी आहे कर्मविपाक सिद्धांत, आणि तिसरी आहे परलोक. या संकल्पना आपल्या संस्कृतीने मान्य केलेल्या आहेत. मग ह्यातला सगळ्यात महत्वाचं कर्मविपाक सिद्धांत, ह्याच्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती असणं आणि तो समजणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर या कर्मविपाकाचा आहे ना एक नियम आहे. तो नियम असा आहे, न अकृत्यस्य फलप्राप्त न कृत्यस्य विनाशः. म्हणजे याला 2 शब्द आहेत याच्यामध्ये आलेले, अकृत्या अभ्यगम, अकृत अभ्यागम, आणि दुसरा आहे कृत प्रणाश. हे 2 कॅरेक्टरिस्टिक आहेत. मग अकृत अभ्यागम याचा अर्थ असा की जे कर्म केलेलं नाही त्याचं फळ मला भोगावं लागणार नाही. अकृत अभ्यागम, अकृत जे मी केलेलंच नाहीये त्याचं फळ माझ्या पदरी येणार नाही. म्हणजे तुम्हाला जर असं काहीतरी वाटतं, अरे हे अचानक माझ्या बाबतीत कसं घडलं, अरे मी तर काहीच केलेलं नव्हतं, असं होतं बऱ्याच वेळेला की अरे हाऊ कम धिस हॅपन, मी तर काहीच केलं नाही. आपण काही केलं नाही ही आपली स्मृती आहे, परंतु हे संपूर्ण विश्व कार्यकारण भावामध्ये स्थित आहे. तुम्हाला कारणाचं विस्मरण झालं असेल, पण म्हणून त्या इफेक्टच्या मागे कारण नाहीये असं निश्चितच नाही. त्यामुळे हे स्वतःच्या मनाशी, बुद्धीशी आणि वृत्तीशी खुणगाट बांधून ठेवा की हे संपूर्ण विश्व जे आहे ना ते कार्यकारण भावामध्ये आहे. दुसरं, कृतप्रणाश. कृतप्रणाश या शब्दाचा अर्थ होतो जे केलेलं आहे ते न भोगता नष्ट कधी होत नाही, तुम्हाला ते भोगावंच लागतं. बरेच जण माझ्याकडे कंप्लेन करतात किंवा बऱ्याच वेळेला माझी सुद्धा चिडचिड होते. आणि ती चिडचिड का होते की बाबा आपण एवढे छान वाटतो, एवढं चांगलं धर्माचरण करतो, तरीही तरीही आपल्या वाट्याला असे चुकीचे अनुभव का येतात? आपल्या वाट्याला हा आपल्या वाट्याला असं चुकीचं जीवन का येतं? म्हणजे फॉर एक्झाम्पल,
मी खूप कष्ट करतो, मी खूप लोकांकरता उठाठेवी करतो, पण मला कोणी किंमतच देत नाही, मला ना कोणी क्रेडिटच देत नाही. त्याच्या विपरीत दुसरा व्यक्ती अरे काहीच करत नाही कोणाकरता, त्याचं एवढं कौतुक होतं, त्याला एवढ्या पद्धतीने लोकांचा मान सन्मान मिळतो. हे असं कसं काय? हा जीवनात विरोधाभास का होतो? तर सतत लक्षात ठेवा की हा जो विरोधाभास आपल्याला जीवनामध्ये अनुभवायला येतो, की आपण चांगुलपणाने वागून आपण कितीही चांगलं काम केलं तरी आपल्या पदरी उपेक्षा आणि निराशाच येते. आणि एखाद्याने कितीही वाईट वागलं तरी त्याला श्रेय मिळतं, त्याचं कौतुक होतं, त्याला सगळं काही मिळतं. आपली आत्ताची स्थिती, ही स्थिती आपण जे आयुष्य पूर्वी जगलेलो आहोत किंवा आपल्या पूर्वीच्या आयुष्यात जे आपण पेरलेलं आहे, त्याचं फलस्वरूप आत्ता आपण उपभोगतोय. ज्याला क्लिष्ट शास्त्राच्या भाषेत म्हणायचं तर प्रारब्ध जे आपण आत्ता भोगतोय, संचित आणि जे आत्ता करतोय ते क्रियमाण. पण आपण एवढं क्लिष्ट करायला नको, एवढं खोल उतरायला नको, साधं साधं सोपं सोपं समजून घे. जे काही आत्ता चुकीचे अनुभव येत आहेत ते कधी ना कधीतरी आपण त्याचं कारण बनून काही ना काहीतरी चुकीचे वागलेलो आहोत. आणि जर पूर्वी चुकीचे वागलेले असू आणि त्याचं जर फळ मिळालं नसेल तर ते कधी ना कधीतरी ते फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे सुनिश्चित आहे. या बाबतीत तुम्ही निसंशय राहा. जे कर्म तुम्ही केलेलं आहे त्याचं फळ तुम्हाला भोगल्याशिवाय सुटका नाही आणि जे कर्म तुम्ही केलेलं नाहीये त्याचं फळ भोगण्यासाठी तुमच्या वाट्याला येणे नाही. त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की मी हे करत नाही तरी मला असं का भोगायला येतंय, तर नक्की समजून घ्या, कधी ना कधी नकळतपणे आपल्याकडून काही ना काहीतरी चूक घडलेली आहे. या जन्मी नाही तर मागच्या जन्मी, जे आत्ता समोर प्रकट होत आहे. समर्थ म्हणतात की निश्चया कारणे करी श्रवण या नाव साधक. हे जे काही श्रवण चाललंय ना, या श्रवणामध्ये या सगळ्या गोष्टी पक्क्या करायच्यात, म्हणजे मन जे आहे ना ते खट्टू होणार नाही आणि कर्मापासून विन्मुख होणार नाही आणि दुसऱ्याविषयी चुकीचं चिंतणार पण नाही. कारण पाप आधी विचारात जन्माला येतं, मग भावनेत प्रवेश करतं आणि मग कृतीची जोड येते. त्यामुळे ह्या ज्या लोकांचं जो तुम्हाला राग येतोय ना, त्या रागाला माफ करा. कारण ते आज जर चुकीचं वागत असतील तर यथाअवकाश त्यांना त्यांच्या वागण्याची पोचपावती नक्की मिळणार आहे. फक्त त्यांना ती मिळत नाही आणि त्यांचा कसा फायदा होतो, यामुळे स्वतःची मेंटॅलिटी डिस्टर्ब करून स्वतःचं अनहित करून घेऊ नका. कारण तुम्ही डिस्टर्ब झालात की विवेकाचा पहारा सुटतो. विवेकाचा पहारा सुटला की माणूस क्रोधाच्या आहारी जातो, कामाच्या आहारी जातो, लोभाच्या आहारी जातो, मदाच्या आहारी जातो, मत्सराच्या आहारी जातो. आणि हे समर्थांनी आपल्याला सोडायला सांगितलंय. आणि जे नेमकं सोडायला सांगितलंय त्याचीच आधार, त्याचीच काच, त्याचीच काठी धरून आपण मार्गक्रमण करतो. आणि मग तो क्रमणारा मार्ग स्वतःचा मार्गक्रमण आणखी खडतर करत जातो. आणि मग विचार करतो की अरे माझ्याबरोबर असं कसं घडतं? पण ते जे खडतर करणारे जे आहोत ना, ते आपण स्वतः करता हा खडकाळ मार्ग निर्माण करतो. आणि स्वतः करता चांगला मार्गही आपणच निर्माण करू शकतो. त्यामुळे कबीराचा जो दोहा आहे ना, त्यात ते सांगतात, "कबीर तेरे पुण्य का जब तक हो भंडार, तब 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 तक अवगुण माफ करे हो, तब तक अवगुण माफ है, करो गुनाह हजार."
पुन्हा रिपीट करतो हा दोहा मी. कबीर तेरे पुण्य का जब तक हो भंडार, तब तक अवगुण माफ है, करो गुन्हा हजार. जोपर्यंत आपल्याकडे आपल्या पुण्याचा साठा आहे तोपर्यंत आपल्याला कितीही चुकीचं वागलो तरी त्याचं फळ मिळत नाही, पण त्याचं फळ मिळणार नाही असं नक्कीच होणार नाहीये. आणि म्हणून माझ्याकडे मी फक्त पुण्याचा संचय करत जाईन आणि मग तो संचय झाला की मग मी थोडं पाप करीन आणि मी असं बॅलन्स आउट करीन, असं चालत नाही. वेळ लागेल, पण चुकीच्या कर्माची शिक्षा ही भोगावीच लागते. जसं चांगल्या कर्माविषयी सुद्धा पुण्य पदरी पडतं, तसंच चुकीच्या कर्माचं पापही पदरी पडतं. पाप म्हणजे पतन होणे. पतन म्हणजे स्वतःच्या स्थितीपासून एक स्टेप खाली येणे. म्हणजे स्वमध्ये स्थित होऊन अर्थार्जन करण्याऐवजी स्वहितामध्ये अडकून हित म्हणजे जे या ऐषणांमधून उत्पन्न ज्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न यांच्या मुळाशी ज्या ऐषणा आहेत त्याला आपण हित समजतो आणि त्या स्वहिताकरता आपण कार्यप्रवण होतो आणि त्याच्यातून अर्थाचे अर्जन करतो. यापेक्षा स्वमध्ये स्थित होऊन, स्वमध्ये स्थित म्हणजे स्वस्थ होऊन स्वतःचा ज्ञानाग्नी जर प्रदीप्त झाला आणि दुसऱ्याकरता आपण उपयुक्त होत राहिलो तर लक्ष्मी आपोआप घरामध्ये पाणी भरते. नाही तर लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही हातात हात घालून तिथे नांदतात. फक्त स्वमध्ये स्थित असायला हवं, ना की स्वहिताच्या संकल्पनांमध्ये मग्न. मग ही धारणा आज पक्की करा की मी जर चुकीचा वागलो तर त्याचं चुकीचं फळ मला आत्ता दिसत नाही म्हणजे मला भोगायला येणार नाही असं नाही. ते माझ्या समोर ब्रह्म म्हणून उभं राहणार आहे. ही पक्की खुणगाठ बांधा. समर्थांचं जे वचन मी सांगितलं, निश्चया कारणे करी श्रवण या नाव साधक. म्हणजे निश्चय करण्याकरता जो श्रवण करतो ना तो खरा साधक. त्यामुळे आता आपल्या मनाशी आपल्याला हे काही काही निश्चय या काही काही खुणगाठी बांधायला हव्या. नाहीतर मग गडबड आहे. आणि स्वाध्याय पुन्हा पुन्हा अटेंड करायचं, श्रवण करायचं म्हणजे काय करायचं तर स्वतःच्या धारणा या पक्क्या होण्याकरता स्वाध्याय वारंवार ऐकावा. आणि मग आपण आता हे समजून घेणार आहोत की सकाळी उठल्यापासून म्हणजे जागे झाल्यापासून पुन्हा झोपेपर्यंत आपण काय काय पद्धतीची कर्म करतो. आता हा स्वाध्याय सगळ्यांकरता आहे. आपण कर्माचे प्रकार आधी नीट समजून घेतोय आणि दिवसभरात प्रत्येकाने आजपासून नोंदवही करायची आहे. रात्री झोपताना एकदा आढावा घ्यायचा की आज कुठली कर्म कशी घडली. हे जमू शकेल का तुम्हाला? कसं आहे ना, रोज- ब्रेनचं रिवायरिंग रोजच्या करायला आयुष्यात सुरुवात केली ना. हा जयश्रीमा काय म्हणताय? रोजच्या आयुष्यातल्या साध्या साध्या गोष्टी कशा काय नोंद करून ठेवणार? संध्याकाळी निरीक्षण करायचं सकाळी उठल्यापासून काय घडलं त्याचं. सध्या करत नाही आहोत म्हणून लक्षात येत नाहीये. ज्या दिवशी करायला लागू त्या दिवशी लक्षात यायला सुरुवात होईल. इतकं साधं सोपं गणित आहे. ठीक आहे. मग दररोज रात्री आपण स्वतः करता एक अर्धा तास दिला पाहिजे झोपायच्या आधी आणि शांतपणे एका जागी स्थिर बसून
स्वतःच्या दिनचर्याचं निरीक्षण करावं आणि काय कर्मगती माझ्याकडून आज घडली, काय माझ्या हाती आज लागलं किंवा माझ्याकडून काय केलं गेलं, ह्याचं शांतपणे अवलोकन करायला हवं. कारण हे जर अवलोकन घडलं नाही ना, तर गडबड होते. मग आता आपण ह्या कर्माचे वेगवेगळे प्रकार नीट समजून घेणार आहोत. काय टाईपची कर्म आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून घडतात किंवा आपण करतो. तर पहिलं ह्याचे 4 प्रकार पडतात कर्माचे. पहिला प्रकार येतो तो येतो कालानुसार. काल म्हणजे जे आता आपण ऐकलं, संचित प्रारब्ध, क्रियमाण आणि आगामी. म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. यानुसार कर्माची विभागणी होते. दुसरं कशा पद्धतीने कर्माची विभागणी होते, ते गुणानुसार. म्हणजे दैनंदिन आपण काय करतोय, तर नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध, तपश्चर्या, अनुष्ठान, प्रायश्चित्त असे 6 प्रकारचे कामं आपण करतो दिवसभरातून. आता गीतेच्या अँगलने जर कर्माचा विचार करायला गेला तर त्याने 3 अँगलने सांगितलंय. मग सत्व, रज, तम हे जे गुण आहेत, या गुणांच्या आधारावरती याच्याविषयी त्यांनी भाष्य केलेलं आहे. ओके. आणि मग थोडं आणखीन पुढे गेलं की मग फलानुसार सांगितलंय. शुभ, अशुभ, मिश्र, निष्फल, विष्कर्म आणि अकर्म असे कर्माचे 4 पद्धतीने विभाग. म्हणजे कुठलेही चष्मे आहेत हे. जसे आपण वेगवेगळे गॉगल लावतो ना, की काळा गॉगल लावला, पिवळा गॉगल लावला, लाल लावला, तर असं स्वतःच्या कर्माकडे बघायचं. हे 4 गॉगल शास्त्रकारांनी आपल्याला दिलेले आहेत. त्यातला मला जो आवडतीचा गॉगल आहे ना, जो मला माझ्या बुद्धीच्या पकडेमध्ये येतो, तो म्हणजे नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध, तपश्चर्या, अनुष्ठान, प्रायश्चित्त. म्हणजे काय, मी नित्य सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नित्य कर्म काय करतोय. मग याच 17-18 तासामध्ये मी निमित्ताने आलेलं कर्म काय करतोय. काहीतरी निमित्त घडलं, या योगे मला कर्म करावं लागेल. एक कर्म आहे जे नित्य, जे माझ्या हॅबिटनुसार चाललंय. हॅबिट लूप मध्ये अडकून तेच 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 कर्म मी करतोय. तो पहिलं जे कर्म आहे ते नित्य कर्म. दुसरं कर्म जे आहे ते नैमित्तिक, निमित्तानुसार ते करतो आपण. तिसरं जे कर्म आहे काम्य, काहीतरी कामना मनामध्ये ठेवून. चौथं जे कर्म आहे जे निषिद्ध आहे असं. 5वं जे आहे ते तपश्चर्या आणि अनुष्ठान, काहीतरी व्रत आपण आचरत असतो. देवाची पूजा असेल, मंत्र जप असेल, उपवास, तापास, यज्ञ कर्म, असे काही ना काहीतरी तपश्चर्या आणि अनुष्ठान आपण करत असतो. आणि 6वं एक प्रायश्चित्त कर्म आपण घेत असतो. आपण मागे एका स्वाध्यायात बघितलेलं होतं की आपल्याला प्रायश्चित्त घ्यावं लागतं किंवा रादर आपण प्रायश्चित्त घ्यावं. आणि मी असंही म्हटलं होतं की कोणाला जर असं काही असेल तर त्यांनी सांगा, प्रत्येक गोष्टीला प्रायश्चित्त असतं, पण प्रायश्चित्त घेऊन त्या गोष्टींमधून स्वतःची मुक्तता करणं अनिवार्यता आहे. सो या 6 पद्धतीने आपण दैनंदिन जीवनामध्ये काय काम करतोय ना, याचं नीट निरीक्षण करायचं. आणि जीवनामध्ये म्हणजे सकाळी, जीवन म्हणजे काय, तर सकाळी आपण ज्यावेळेस जाग येते, म्हणून तुकाराम महाराज जे म्हणतात ना, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. तो युद्धाचा प्रसंग हा आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी काय उद्योग करतोय. हा अमितजी, 4 काय परत रिपीट करू का? टोटल 6 प्रकार आहेत. नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध, 5वं तपश्चर्या आणि अनुष्ठान, म्हणजे जे व्रत आपण आचरणात आणत असतो, आणि 6वं प्रायश्चित्त.
तर मग या 6 भागांमध्ये आपण प्रत्येक कर्माकरता किती वेळ देतोय आणि मग याला गुणांची जोड द्यायची. हे यातली किती कर्म दररोज जे मी नित्य कर्म करतोय, ती नित्य कर्मामध्ये तमसातून घडणारी कर्म कुठली आहेत, रजसातून कुठली आहेत आणि सत्वातून कुठली कर्म घडतात, ह्या कॉम्बिनेशनने विचार करायचा. मग माझं जे नित्य कर्म आहे ते त्या नित्य कर्मांवरती कशाचा डॉमिनन्स आहे, कुठल्या गुणाचा डॉमिनन्स आहे. मग जी मी निमित्ताने जी कर्म करतोय, जसं ऑफिसमध्ये आठवड्याला एक रिव्ह्यू असतो, वीकली रिव्ह्यू असतो, निमित्त आहे ते. निमित्ताने मग आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग हे निमित्त काय बाबा, सत्वप्रधान आहे, रजप्रमाणे रजाने घडतंय का तमातून घडतंय, ह्याच्या विषयीचा विचार. मग काम्य, माझ्यामध्ये ज्या कामना उत्पन्न होत आहेत, ज्या कामना पूर्ण करण्याकरता मी काही कर्मांचा आधार घेतोय, ती कर्म कुठली आहेत ते. मग ती जी कामना आहेत त्या कामना सुद्धा कुठल्या गुणाच्या अधिपत्याखाली येत आहेत. का नुसतं निवांत मला लोळत बसायचं आणि पिक्चर बघायचं, ही सुद्धा एक कामना असू शकते जी तमाच्या अधिपत्याखाली येते. आणि विशिष्ट मर्यादेपर्यंत तम हा जीवन फुलण्याकरता अनिवार्य असतो. पण जसं दुधाचं दह्यात पर्यवसन होतं, विशिष्ट पद्धतीपर्यंत किंवा विशिष्ट प्रमाणापर्यंतचा विकार हा शास्त्रकारांनी मान्य केलेला आहे. आणि मग तो विकार जो आहे ना, तो त्या पदार्थाला चांगला सुद्धा बनवतो. चांगला म्हणण्यापेक्षा त्या पदार्थाला अधिक उपयुक्त किंवा त्याची उपयुक्तता वाढवतो. त्यामुळे विकार हा सदैव वाईट असतो, या समजेपासून स्वतःला आज आपण परावृत्त करणार आहोत. विशिष्ट मर्यादेपर्यंतचा तम सुद्धा जीवन धारणेकरता, जीवनाच्या उद्धाराकरता आणि जीवन फुलण्याकरता उपयुक्तच आहे. मग निषिद्ध कर्म, हे जे नाही केलं पाहिजे, निषिद्ध टाकून देण्याच्या गोष्टी किंवा टाकाऊ कर्म, असं घडतं आपल्याकडे. आणि मग पुढे तपश्चर्या आणि अनुष्ठान. आपल्या जीवनामध्ये 24 तासापैकी ऍटलिस्ट कमीत कमी 1 तास तरी मी काहीतरी अनुष्ठान किंवा काहीतरी तप करतोय का? कमीत कमी 2 तास किंवा 2.5 तास असावं, पण 1 तास तरी मी करतोय का? मग कसं? त्यातला काही काळ शरीर सुदृढीकरणाकरता असावा, काही काळ मानसपूजा किंवा देवपूजा याच्यासाठी असावा आणि काही काळ रात्रीचा अर्धा तास हे जीवन किंवा आज दिवस मी कसा घालवला या चिंतनाकरता असावा. अशा पद्धतीने माझे दिवसातले 2 ते 2.5 तास हे स्वतःकरता राखीव असावेत. मी सकाळी शरीर चांगलं राहण्याकरता 1 तास भरघोस व्यायाम करत असेन, फिरत असेन. मग घरी आल्यावर पूजा असेल, जप असेल, त्याच्यात माझा अर्धा तास जात असेल, अर्धा पाऊण तास किंवा 1 तास. आणि मग संध्याकाळचा अर्धा तास मला माझ्या या दिवसभराच्या एफर्टच्या काळामध्ये काय-काय चुका केल्या, काय बरोबर केलं, बरं जे मी करतोय ते माझ्या अल्टिमेट गोलशी अलाइन्ड आहे का नाहीये? कारण जीवन हे या क्षणात असतं. जीवन हे वर्तमान काळात असतं, ना की ते प्लॅनिंगमध्ये, ना की स्वप्नामध्ये, ना की विचारांमध्ये आणि नाही भावनांमध्ये. त्यामुळे आत्ता या घडीला माझ्याकडून काय घडतंय आणि त्याचं मी यथावकाश निरीक्षण करतोय का नाही? मग असं अनुष्ठान आणि तपश्चर्या हेही दैनंदिन जीवनाचा भाग असायला हवं. आणि मग प्रायश्चित्त. आपल्याकडे उपासमार नाही म्हणते मी, उपवास ही जी संकल्पना आपल्या संस्कृतीमध्ये जी बसवली गेली ना, तो दिवस जो आहे ना, तो तपश्चर्या आणि प्रायश्चित्ताचा दिवस आहे. अनुष्ठान जे ठरवून करतो किंवा साधना जे नित्य नियमाने करतो, परंतु उपवास जे आहे, उपवास
हे तपस आणि प्रायश्चित्त याच्याकरता 15 दिवसातील, महिन्यातील किंवा आठवड्यातील एक दिवस जसा आपल्याला सोयीस्कर आहे, जसा आपल्याला जमू शकतो, आपल्या रुटीन मध्ये बसू शकतो, असा एक दिवस स्वतः करता राखून ठेवायचा आहे. लक्षात येत आहे? आणि मग शेवटी समर्थ म्हणताय की न होता मनासारखे दुःख मोठे. मग आता आपण कर्माचे प्रकार पाहिले, कर्म कसं करतोय ते समजून घेतलं. मग आता आपल्याला कर्म जे करायचं आहे ना, ते अविवेकाच्या आहारी जाऊन किंवा चुकीच्या गोष्टी डोक्यात जिथून शिरतात ना, मग त्यातलं पहिलं कंपॅरिझन, दुसऱ्याची साधन सामुग्री, दुसऱ्याचं आहे त्याच्याकडे लक्ष न देता, कारण ते कंपॅरिझन केला की स्वार्थ जागा होतो. स्वार्थ म्हणजे फक्त आणि फक्त स्वतःचं हित आणि स्वतःविषयी जी मर्यादित संकल्पना आपली आहे, ती मनासारखं जे वाटतं ना, माझ्या मनाला जे भावतं, ते जे भावणं, मला जसं हवंय तसं, मला जे पटतं तसं, ते मला पटणं किंवा मला हिताचं वाटणं, हे स्वहित जे मी म्हटलो ना, स्वार्थ, ते हे सगळं स्वहिताच्या आधिपत्याखाली येतं. आणि जेव्हा जेव्हा आपल्या लिमिटेड अंडरस्टँडिंग वरती ज्याला आपण हित समजून आयुष्य जगण्याचा खटाटोप करतो, त्यावेळेस आपलं नुकसान नक्की होतं. हे सदैव लक्षात ठेवा. मग असं जे लिमिटेड अंडरस्टँडिंग म्हणजे मन आणि भावनांच्या आहारी जाऊन आत्ता जे कळतंय तेच अल्टिमेट, मला तसंच हवंय. आता लहान मुलांचं बघा होतं, आता नवीन शाळा चालू झाल्यात, मग ते काय करतात ना, जातात, त्यांना दप्तर आवडतं, मग ते नवीन ते कंपास वगैरे सगळं छान छान नवीन नवीन आणतात. पण मग शाळेमध्ये पहिल्या दिवशी गेलं ना, मग दुसऱ्याची सॅक आणखीन छान दिसते, मग त्यांना त्यांची सॅक आवडत नाही. मग त्यांना मग ते घरी येऊन थोडी बुणबुण करतात. मग 1-2 दिवस तसं होतं आणि मग जोपर्यंत लहान होतो तोवर ठीक आहे. पण हे लहानपण कधी सोडायचं याचा निर्णय आपल्याला आयुष्यात कधीतरी तर घ्यावा लागेल ना. आणि मनासारखे दुःख मोठे वागून दुःख अंगीकारण्यापेक्षा थोडंसं उन्नत झालं, थोडंसं उन्नयन झालं तर खरंच तुकाराम म्हणतात ना, कोणी निंदा अथवा वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. यातलं जे हित जे आहे ना, ते हित त्यांना स्वतःतला आत्मकल्याण किंवा स्वमध्ये स्थित होण्याचा मार्ग, या अनुषंगाने त्यांनी हा हित हा शब्द वापरलेला आहे. आणि आपण स्वहित हे जे म्हणतोय, ते जे आपल्या मनासारखं म्हणजे लिमिटेड अंडरस्टँडिंग मधून जे मला छान वाटतं, त्याला आपण स्वहित म्हणतो. शब्द दोन्ही सेमच आहेत, पण त्या शब्दांकडे बघण्याची दृष्टी, त्याचा मागची खोली आणि त्याचा मागचा अर्थ हा तुकाराम महाराजांनी वापरलेला आणि आपण समजून घेताना जो वापरतोय, याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. हे नीट समजून घ्या, याच्यामध्ये गडबड करू नका. स्वचा खरा अर्थ उलगडत जाणं आणि स्वस्थितीमध्ये सर्वार्थाने स्थित होणं, हा म्हणजे स्वार्थ. आणि हित म्हणजे चौथ्या ओळीमध्ये न होता मनासारखे, हे जे मनाला जे काही संकल्प आणि विकल्प जे मनामध्ये निर्माण होतात, त्या संकल्प आणि विकल्पातून ज्या स्वतःविषयीच्या कल्पना, स्वतःविषयीच्या धारणा, स्वतःच्या आयुष्याविषयीच्या कल्पना, स्वतःच्या आयुष्याची उद्दिष्ट, ही जी जन्माला येतात, म्हणजे पाण्यावरती जसा बुडबुडा येतो ना इथे, तसे हे बुडबुडे समयपटलावरती किंवा आपल्या जीवनामध्ये मॉडर्न भाषेत बोलायला गेलं तर फॅड येतात किंवा ट्रेंड येतात. तर हे फॅड आणि ट्रेंड ह्यांच्या कशाच्याही आहारी न जाता आपल्याला
स्वतःच उन्नयन साधता येणं म्हणजे ह्या मनाच्या संकल्पनेतून पुढे जायचं. आणि ते पुढे कसं जाता येतं, तर ते मनन करून पुढे जाता येतं किंवा नमन करून पुढे जाता येतं. प्रत्येक वेळेला एका ह्याच्यात न मन म्हणजे मनाच्या पुढे सरकायचंय किंवा न आयदर मननातून, चिंतनातून, स्वाध्यायातून मनाच्या पलीकडे जायचंय, नाहीतर न मनातून किंवा भक्तीने मनाच्या पलीकडे जायचंय. मग भक्तीने सर्वार्थाने त्या पांडुरंगाच्या चरणी स्वतःला समर्पित करायचंय आणि मग हे जीवन त्याच्या इच्छेने चाललंय. अशा समर्पक दृष्टिकोनातून आयुष्य जगावं किंवा मननातून, मग स्वाध्याय, चिंतन, मनन, निरीक्षण, विवेक जागृती अशातून. मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्हीही समान ताकदीने तोलून धरलेले आहेत आणि त्यातला फाईन बॅलन्स कसा साधायचा हे सांगितलेलं आहे. म्हणून मनाचे श्लोक अत्यंत खास आहेत आणि असे हे खास मनाचे श्लोक आहेत म्हणून याला जीवनाचा भाग बनवता यावा आणि सहजपणे जगता यावं म्हणून माझ्या आणि देवश्रीताईंच्या आणि आमच्या संपूर्ण डिवायसिटीच्या लोकांच्या मनामध्ये एक संकल्पना जन्माला आली की आपण आतापर्यंत जेवढं झालंय म्हणजे साधारण अजून पुढच्या रविवारपर्यंत वगैरे किंवा 10 श्लोक आपले होतील, तर असे 10 श्लोक झाल्यावरती आपण याच्यावरती एखादं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनची कार्यशाळा घ्यायची का, असा विचार आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये डोकावला की साधारण आपण 2 दिवस सगळेजण एकत्र येऊ शकू आणि यातली सगळी प्रॅक्टिकल मूल्य जीवनामध्ये उतरवण्याच्या दिशेने विचार करू शकू, काही गोष्टी करू शकू. आणि असं जर प्रॅक्टिकल भेटायचं असेल तर या महिन्याच्या शेवटच्या 4थ्या शनिवार रविवार म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी 4:30-5 पर्यंत आश्रमामध्ये यायचं आणि रविवारी दुपारी आपण निघायचं. असं केलं तर चालेल का सगळ्यांना? आवडेल का? जबरदस्त सर. गुड 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 आयडिया सर. आणि छान आहे नैसर्गिकमध्ये ते छान आहे. आम्ही तर येणार सर. म्हणजे वाट बघतो. तारीख 1 मिनिट. तारीख सर किती येते? तुम्ही ह्या शनिवार रविवार तारीख किती म्हणालात? 26, 27 आणि 28. हा, सुनबाईचं पहिलं वर्ष आहे, सण घालायचंय सर. वड नाही, सावित्री पौर्णिमा. काही हरकत नाही, काही हरकत नाही. नाही, ज्यांना इच्छा सहज- खूप आहे ना येण्याची, सहभाग होण्याची. नाही, आपल्याला हे दर इंटरव्हल नंतर आपण घेतच राहणार आहोत ते. असं बरं, काही ठीक आहे. आत्ता झालं आणि पुढे नाही. पण ठीक आहे, प्रत्येक ठीक आहे. वेळेला त्याचा आशय आणि विषय हा वेगवेगळा होत जाईल. ठीक आहे, ठीक आहे. जर इच्छा असेल तुमच्या सगळ्यांची तर मी तुम्हाला एक नाव नोंदणीचा फॉर्म देईल. ठीक आहे. आपली ही जी काही शिबिरं असतात, हा रमेशजी काय म्हणतायत तुम्ही? आमची 4 सीट सर. हो 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 4. हो हो मी फॉर्म देईन. त्या फॉर्म मध्ये तुम्ही कशी नोंदणी करा आणि साधारण मर्यादित नोंदणी असणार आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही करू शकाल तेवढं आम्हाला प्लॅनिंग करता उपयुक्त राहील. साधारण संजीवजी तुम्हाला काही बोलायचं आहे का? तुमचा हँड रेज झाला होता. हा, मी म्हणत होतो की जर अशी काय अडचण असेल अधिक महिना चालू असल्यामुळं तर मग आपण शेड्यूल पुढे किंवा मागे होऊ शकेल असं काय बघता येईल का? हा, चालू शकेल, काही हरकत म्हणजे डेट नाही. आज डिक्लेअर न करताना आपण याचा रिव्ह्यू घेऊन डेट डिक्लेअर करू. अधिक महिना संपतोय. अच्छा, अधिक महिना संपला ऑलरेडी. उद्या नाही, उद्याच्या दिवस आहे सर. पण आज 14 ज्येष्ठ तारीख आहे. आज पौर्णिमा, का? हा हा, उद्या आज शेवट संपला आहे. तो. उद्या सकाळी सोमवारपर्यंत अमावस्या आहे. बरं, ठीक आहे. मग काय नाही सजेशन. थँक्यू. ठीक आहे, ठरवा सर, बघू काहीतरी बघू. हा मी
आणि काही काळजी करू नका, अशी आपली शिबिरं सारखी चालू असतात. येणाऱ्या 3 महिन्यामध्ये आपल्याकडे साधारण अजून 2 ते 3 शिबिरं प्लॅन्ड आहेत. म्हणजे श्रावणामध्ये आपल्याकडे खूप छान असं सुंदर 5 दिवसाचं निवासी श्रावण साधना शिबिर पण होतं. खोपोलीचं वातावरण खूप छान असतं त्यावेळेला, पाऊस असतो आणि त्या ह्याच्यामध्ये श्रावणामध्ये साधनेचं पुण्यही अधिक असतं. सो तशी शिबिराला येण्याची संधी खूप मिळेल सगळ्यांना, काळजी करू नका. हे फक्त आपण डेडिकेटेडली मनाच्या श्लोकावरती जे आपण 10 श्लोक बघितलेले आहेत, त्याचं चिंतन मनन करून आपण काय करू शकतो, याच्याविषयी चिंतन करावं लागेल. आणि स्मिता तुम्ही जो मला प्रश्न पाठवलाय ना गीतेतला तो श्लोक प्राणाचा, त्याच्यावरती काम करू आपण. थोडा अवधी द्या. फक्त तुम्हाला मी तुमच्याशी व्यक्तिगत बोलीन. का? कारण मला तुम्हाला ते का हवंय हे आधी नीट समजून घ्यायचंय. पण नक्की आता नाही. मग आधी बोलू आपण काय आणि मग त्या विषयाला हात घालू. कारण नक्की तुम्ही ज्या पॉसिबिलिटीला टच करण्याचा प्रयत्न तुमची अपेक्षा आहे ना, त्या अपेक्षेची मागची मूळ इच्छा काय हे मला आधी नीट समजून घ्यायचंय. ठीक की जोपर्यंत मला क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपण त्याला हात नक्की घालणार नाही. वर्कशॉप किंवा ती कार्यशाळा शुक्रवारी संध्याकाळी आपण सुरू करतो आणि रविवारी दुपारी साधारण 4 वाजता संपेल. हां. चालू शकेल, काही हरकत नाही. इंदुलेखामा. सो शुक्रवारी साधारण 26 तारीख आहे. त्याला संध्याकाळी साधारण 3:30-4 वाजता जमायचं आणि मग आपण अ, रविवारी संध्याकाळपर्यंत एकत्र राहायचं. त्या ह्याच्यात आपण संपूर्ण मनाच्या श्लोकाचं पण पठण करूयात एकदा. जसं जयश्री म्हणाल्या, की "अरे, कधी ऐकले नव्हते." मग एकदा त्याची पूर्ण चालही आपल्याला डोक्यात बसेल. मग आपण पूर्ण सुरेश वाडकरांना ऐकू किंवा मग देवश्री ऐकू किंवा मला ऐकू. पूर्ण सगळे आपण म्हणूयात. म्हणजे तेही छान होईल. मग समर्थ म्हणतात तसं थोडं सूर्यनमस्काराचं, सूर्य साधना, सूर्य उपासना जी समर्थांनी केली, त्या सूर्य उपासनेचे विविध आयाम नीट समजून घेऊ. सूर्य नेमका कोण आहे आणि त्याची उपासना करायची म्हणजे नेमकं काय करायचं? आणि त्या उपासनेचे विविध आयाम काय आहेत, याचा थोडा अवघवता आपण आढावा घेऊयात. आणि मग त्यानंतर आपण प्रत्येक श्लोकातला जीवनामध्ये उतरवण्याकरताचं मॉड्यूल तयार करूयात. परंतु हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं, की हे चिंतन आणि मनन ह्याकडे जास्त झुकणारं शिबिर असणार आहे. आणि ज्ञानाचा अग्नी चांगला तावून तापून त्याच्यातून आपल्याला ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्या सगळ्या तावून सलाखून अशा त्याच्यामध्ये घ्याव्या लागतील. म्हणजे आपल्या धारणा, दृष्टिकोन हे पक्के होतील आणि राहिलेला जीवनाचा काळ समृद्ध व्हायला आपल्याला मदत मिळेल. मी आज ग्रुपवरती सगळे डिटेल्स शेअर करतो. मर्यादित रजिस्ट्रेशन असणार आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं शक्य असेल तसं करा. सध्या तरी आपण ह्याचं शुल्क ऐच्छिक ठेवलेलं आहे. ज्याला जे योग्य वाटतं तसं त्यांनी द्यावं. जी काही अशी इतकेच हवेत तितकेच हवेत आणि प्रत्येक पर पर्सन अशी काही अपेक्षा कोणाकडून नाही. पण आपण आश्रमात यावं, तिथे छान पद्धतीने आस्वाद घ्यावा गोष्टींचा आणि स्वतःचं जीवन सर्वांगाने सुंदर करावं, एवढीच आमच्या सगळ्यांची मनापासून इच्छा आहे. इंदुलेखा तुम्ही 1.5 दिवस आलात तरी चालेल, काही हरकत नाहीये, काही अडचण नाही. आपण बोलू. तुम्ही मला मेसेज करा, तुम्हाला कधी यायला जमतं. बघूयात आपण काय त्याच्यातून काही मार्ग काढता येतोय का, आपण वन बोलूयात. चालेल, आपण आता प्रार्थना घेऊ आणि इथे थांबूयात. सो आज आपण आपला 9वा श्लोक पूर्ण केला. मागच्या ह्याच्यामध्ये आपण एका चष्म्यातून त्याचं सगळं अनालिसिस केलं. आज एका ह्याच्यातून आपण त्याचं अनालिसिस केलं. एक छोटी गोष्ट यातली मला तुमच्याशी शेअर करायची, खूप महत्वाची आहे. ती गोष्ट आपण समजून मग थांबूयात. मन
किती प्रभावी पद्धतीने आपल्यावर कार्य करतं आणि त्याचा आपल्या सगळ्या जीवनावरती किती परिणाम असतो. न होता मनासारखे दुःख मोठे, हे जे आहे ना, या अनुषंगाने एक गोष्ट आपण समजून घेऊयात. काशी क्षेत्रामध्ये एक खूप महान असे एक संन्यासी होते. त्यांनी खूप तपश्चर्या केली, खूप छान पद्धतीने जीवन जगले आणि अंतकाळ जवळ आला. आणि अंतकाळ झाला की माणूस अत्यावस्थ होतो, सगळं काही होतं आणि साधना इतकी उच्च कोटीची केली होती की आता म्हणजे क्रिकेटमध्ये कसं की सेंचुरी व्हायला आता मी 99 वरती येऊन थांबलेलो आहे. बस. आता एक रन काढला की बस सेंचुरी अँड देन सेलिब्रेशन. असा त्यांच्या आयुष्यातला तो मुक्तीचा, तो मोक्षाच्या त्या 99व्या टप्प्यापर्यंत ते येऊन पोहोचले होते. आणि आता मिळणार त्यांना दर्शन, साक्षात्कार वगैरे जे काही असं आहे. आणि ते अत्यावस्थ असतात. तर मग काशी नगरीत तसे ते पॉप्युलर असल्या कारणामुळे सगळेजण त्यांच्या दर्शनाकरता येतात. सगळेजण त्यांचं दर्शन घ्यायला येतात, त्यांना पाया पडायला येतात, त्यांचा जप चाललेला असतो आणि ते सगळ्यांना सांगत असतात की तुमचं कल्याण हो, कल्याण हो, कल्याण हो. तिथे काशी नगरीमध्ये एक वारांगना असते. वारांगना म्हणजे वेश्या, देह विक्री करणारी, परंतु अध्यात्मामध्ये अत्यंत उच्च कोटीची पोचलेली असावी अशी त्यांच्या दर्शनाकरता येते. त्यांच्या पाया पडते आणि हलकेच त्यांना त्यांच्या कानामध्ये ऐकू जाईल अशी जवळ जाऊन त्यांना सांगते की वेळ आली आहे, आता सावध राहा. कारण याच वेळेला धोका होतो, गडबड होते आणि काहीतरी 99 वरती आउट होण्याच्या प्रोबॅबिलिटी आता सगळ्यात जास्त बनतात. जसं तेंडुलकरच्या आयुष्यातला एक पॅच होता की जो 90 पार झाले की 99 आणि याच्यावरती फार आउट व्हायचा. तसं म्हणजे आता पॉसिबिलिटी आहे, काळजी घ्या, एवढाच ती निरोप देते आणि ती निघून जाते. यांच्यातला थोडासा इगो जागा होतो. अरे, ही वेश्या हिचा देह विक्रय करून हिचा स्वतःचा उदरनिर्वाह चालवते आणि ती माझ्यासारख्या ज्ञानी माणसाला मला येऊन सांगतो. थोडा इगो जागा येतो, थोडा अहंकार येतो आणि थोडा रागही येतो. पण शास्त्राचा, वेदांचा अभ्यास केला असल्यामुळे तो क्षणिकच टिकतो, पण येतो आणि तो विचार जातो आणि त्यांना हे माहिती असतं की आपल्याकडे कर्माने माणसं श्रेष्ठ आहेत, त्यांच्या साधनेने माणूस श्रेष्ठ होतो, ना की ते कुठला रोल अंगीकारतात. आणि माणसाच्या बाह्य परिस्थितीपेक्षा त्यांची अंतस्थ उन्नयन हे त्यांना बघण्याची क्षमता, समजण्याची क्षमता ही सुद्धा त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे त्या व्यक्तीचा अधिकार त्यांना माहिती असतो, परंतु तरीही असा विचार मनामध्ये जन्माला येतो. यथावकाश तो विचार ते काढून टाकतात. आणि असाच दिवस जात असताना त्यांना सहज त्यांच्या भिंतीवरती 2 चपला ज्या अडकवलेल्या असतात त्या दिसतात आणि त्यांना सडनली लक्षात येतं, अरे बापरे! आपल्या एका शिष्याने, या व्यक्तीने, या संन्यासाने आयुष्यभर कधीच चपला घातलेल्या नसतात. आणि त्यांचा जो एक शिष्य असतो, त्याला एके ठिकाणी ते मृगाचं कातडं मिळतं म्हणून तो त्याच्या चपला बनवतो आणि म्हणतो, की एकदा जर गुरुजींनी या पायात घातल्या, की त्यांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला पूजा करायला त्यांच्या स्पर्शाच्या या असतील आणि ते त्याला म्हणतात, "अरे, मी आयुष्यभर कधी वापरल्या नाहीत, आता का? पण ठीक आहे, तुझ्या प्रेमापोटी मी एकदा त्या वापरून तुला देईन." असं ते म्हणतात आणि सडनली या समयामध्ये त्यांना आठवतं, की अरे, हे करायचं राहिलं आपलं. त्यांनी इतक्या वर्षापूर्वी दिलं होतं, पण आपण आपल्या चिंतनात, साधनेमध्ये या सगळ्या ह्याच्यात व्यस्त होतो आणि आपलं हे करायचं राहून गेलं. मग आता हे करायला पाहिजे म्हणजे मग आपण मोकळे होऊ. असं त्यांचं मनन, चिंतन सारखं चालू होतं, की बाबा आपल्याला त्या घातल्या पाहिजेत म्हणजे त्यालाही मिळतील, त्याची इच्छा पूर्ण होईल. आजपर्यंत आपल्याला ज्यांनी जे मागितलं ते आपण त्यांना दिलं. मग ह्याची इच्छा कशी अर्धवट सोडायची? आणि जी सहज शक्य आहे. एवढे आपले नियम थोडेच कठीण आहेत. हे सगळं चिंतन चाललेलं असताना त्यांच्या मनामध्ये ती चप्पल, ते चामडं हे विषय घोळतात आणि त्यांना मृत्यू पकडतो. आणि गडबड होते. कारण शेवटच्या क्षणी
जो त्याला विसरतो तो 99 वरती आउट होतो. आणि गडबड भल्या भल्यांची अशी होते ना, की शेवटी नाव यायचं असेल ना, तर आयुष्यभर नाव मुखात असावं लागतं. तर ते शेवटी येतं. गजेंद्र मोक्षाची कथा ऐकली आहे ना, फक्त नाव घ्यायचा अवकाश तो धावून येतोच, पण तेच नाव घ्यायला त्या क्षणी विसर पडतो. अशी ही गंमत आहे. आणि त्यांच्या बाबतीतही तसं झालं. आणि मग मृत्यूवशात त्यांचा मृत्यू होतो. खूप दुःख होतं. वाईट वाटतं. पुढे त्या जीवदशेचा प्रवास जर गरुड पुराणाचा अभ्यास केला तर साधारण 26 डेस्टिनेशन मधून पुन्हा हा जीव जन्माला आईच्या उदरामध्ये येतो. तसं त्या जीवदशेचंही तसे 26 ठिकाणचे प्रवास आटपून वर्षभराने ते पुन्हा त्याच्या पूर्व सुकृत आणि संचितामुळे पुन्हा काशी नगरीतच जन्माला येतं. पण जन्माला आल्या आल्या ते जे रडायला लागतं. आणि रडायला का लागतं? कारण त्याला ही जाणीव असते, अरे मागच्या वेळेला 99 वरती आउट झालो होतो. आता पुन्हा पहिल्यापासून 99 पर्यंत खेळायचंय. त्यामुळे दुःख होतं. आणि त्या दुःखामुळे तो रुदन करतो. रडत राहतो. ते दुःख इतकं अनावर असतं त्यांना, की ते रडणं थांबतच नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, काही झालं तरी हे पोरगं काही रडायचं थांबत नाही आणि ही सगळी वार्ता काशी नगरीमध्ये पसरली, की अरे आता मरताना त्यांच्या डोक्यामध्ये सारखा तो चांबड्याचा आणि त्या चपलेचा विचार होता. म्हणून यावेळेला जन्माला येताना त्यांचा जन्म होतो चांभाराच्या घरात. आणि चांभारवाडीमध्ये सगळीकडे न्यूज पसरते, बाबा एक पोरगं जन्माला आलंय आणि 2-3 दिवस झाले ते काय थांबता थांबे नाही. ते नुसतंच रडतंय, बाकी काहीच करे नाही. बरं काही उपाय नाही, सगळे दमले. आधी चांभारवाडीत, मग त्या आळीत आणि सगळीकडे हळू काशी नगरीमध्ये ही बातमी पसरली, अरे चांभार आळीमध्ये एक पोरगं जन्माला आलाय आणि ते काय रडायचं थांबत नाही, किती उपाय केले तरी. तशी ही बातमी त्या बाईच्या कानावर सुद्धा येऊन पोचते. आणि मग ती थोडी ध्यानमग्न होते. आणि मग तिला झाला प्रकार लक्षात येतो, की अरे ये क्या गडबड हो गई. मग ती पुन्हा तिथे जाते. मग तिला ॲज युजुअल आतमध्ये प्रवेश बंदी. अरे तू अशी आहेस. मग ती म्हणते, अहो तुमचं बाळ जे गेले 9 दिवस रडतंय ना, माझ्याकडे ना त्याच्याकरता औषध आहे. ते औषध जर त्याला दिलं ना, तर त्याचं रडणं थांबेल. अशी ती सांगते आणि मग सगळेजण खुश होतात आणि मग तिला आतमध्ये सोडतात. आतमध्ये आल्यावर ती त्या बाळाला मांडीवर घेते. काही वेळेला संतांना आहे ना, शब्दांमार्फत आपल्याला ते काहीतरी सुचवतात आणि काही रेअरेस्ट पॉसिबल थिंगमध्ये शब्दां वाचूनही संवाद घडतो. त्या बाळाला त्या मांडीवरती घेतात आणि त्याला सांगतात, "विसरलास ना शेवटच्या क्षणी?" आता हा त्या बाळाचा आणि त्या बाईचा दोघांचा एकमेकांकडे बघून चाललेला संवाद आहे. मला कळलं तुझी काय गडबड झाली. पण आता उगाच शोक करून काय उपयोग आहे? असं रडत बसून वेळ वाया घालवू नकोस. तर त्या हरीचं नाव घे आणि पुन्हा कर्तव्याला प्रवृत्त हो. आणि तुझं स्वधर्माचरण जे तुला या जन्माने मिळालंय, ते त्याच्यामध्ये रममाण होऊन त्या कर्तव्यामध्ये कसूर न करता आयुष्याचं आचरण आणि आयुष्य जगण्याला पुन्हा सुरुवात कर. पुन्हा मनुष्य जन्म मिळालाय ह्यात थोडे काय? त्यात त्या जन्माची जाणीव आहे याच्याहून भाग्य काय? आणि यात आपल्या दोघांचा संवाद घडतोय आणि तुला पुन्हा त्याची आठवण होते, जाणीव होते, या उपर ते भाग्य काय? मग आता अजिबात वेळ वाया घालवू नकोस आणि त्याच्या भक्तीमध्ये रममाण हो, त्याच्या नामस्मरणामध्ये स्वतःला रममाण कर. अशी ती बाई सांगते आणि ते बाळ शांत होतं. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. अरे या बाईनी फक्तच मांडीवर घेतलं, काही औषध दिलं नाही, काही बोलली नाही, बाळ शांत कसं झालं? आता हा सामान्यांच्या विचार कक्षेत आणि बुद्धीच्या कक्षेत येणारा हा विषय नसतो. पण ते घडतं आणि तो मुलगा म्हणजेच संत रोहिदास, संत रोहिदास सांभार म्हणून जे झाले, तेच तो मुलगा
अशी त्यांच्या जीवनाची आख्यायिका आहे. म्हणून आपण जे कर्म करतो ते भोगण्यासारखं नसावं, तर तो आपल्यातून 5 गोष्टी प्रकट होण्याकरता, ज्या आपण स्वाध्याय सुरू करताना म्हटल्या होत्या ना, तसं आपल्या जीवनातून आपलं चारित्र्य संपन्न झालं पाहिजे, नीती प्रस्थापित झाली पाहिजे, ज्ञान तेज असलं पाहिजे, जीवनाकडे, स्वतःकडे, समाजाकडे, राष्ट्राकडे आणि विश्वाकडे बघण्याची दृष्टी प्राप्त झाली पाहिजे. आणि ह्याला सगळ्याला विवेकाचं वंगण हवंय. विवेकाचं वंगण असेल तर चारित्र्य, नीती, ज्ञान आणि दृष्टी हे सगळे हातात हात घालून तुमचं जीवन समृद्ध करतात. त्यामुळे कर्माची गती या 5 गोष्टी आयुष्यातल्या सुदृढ, सक्षम करण्याच्या दिशेने जर असेल, तर आपण कृतार्थ आयुष्य जगू शकतो आणि याची देही याची डोळा मुक्ती आणि मोक्ष अनुभवूही शकतो. म्हणजे इथून पुढे मनासारखं म्हणजे काय, तर ज्याला विवेकाची कास आहे, जे माझं चारित्र्य संपन्न करतंय, जे माझ्यातली नीती पक्की ठेवते, म्हणजे माझी व्हॅल्यू सिस्टीम इंटॅक्ट राहतेय, ह्या सगळ्याचा पाया मला शुद्ध ज्ञान ज्याच्या मुळाशी आहे, ज्याचं उद्दिष्ट ते उद्दिष्ट व्यापक आहे, त्याचं ध्येय, त्याचा पर्पज विशाल आहे आणि तो माझ्यासोबत माझं कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व या कल्याणाकरता तो पर्पज पोषक आहे. आणि ह्या सगळ्याला एका विवेकाची कास आहे. या 5 गोष्टींना जे जे समृद्ध करेल तसं वागणं, याला आजपासून आपण मनासारखं वागणं म्हणणार आहोत, ना की इंद्रियजन्य सुखांपासून किंवा वेगवेगळ्या ऐषणांपासून निर्माण झालेल्या भ्रामक संकल्पना. लक्षात येत आहे? मग असं कटिबद्ध आणि सुंदर आयुष्य जगू असा निर्धार करू आणि आज इथे थोडं विश्राम घेऊ. पुढच्या रविवारी याच वेळेला सकाळी 6 वाजता आपण पुन्हा भेटू, प्रार्थना करू आणि थांबूया. ओ ओ ओ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतंगमय. ओ शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. आपण सर्वजण आज आलात, त्यामुळे हा स्वाध्याय संपन्न होऊ शकला. त्याकरता तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद, मनापासून आभार. पुढच्या आठवड्याच्या कर्मयोगाकरता सगळ्यांना शुभेच्छा. आणि जे सगळेजण श्वास वर्गामध्ये दररोज सकाळी येतात त्यांच्याकरता रिमाइंडर, आजचा दिवस सगळ्या टेस्ट करायच्या आहेत. संध्याकाळी फॉर्म येतील, त्याच्यावरती प्रत्येकाने त्यांचे त्यांचे रिपोर्ट्स अपडेट करायचे.
जय गुरुदेव. जय गुरुदेव.